PYQ based on a chapter superposition of wave that was asked in CET 2024. The distance between two consecutive points with phase difference of 60 degree in wave of frequency 500 Hz in 0.6 meter. The velocity with which wave is traveling is option A 1.8 km per second, B 9 km per second, C 3.6 km per second and D 2.7 km per second. मग आता आपल्याला काय काय दिलेले बघा. तर फेज डिफरन्स डेल्टा फाय म्हणतो आपण त्याला, जो 60 डिग्री दिलाय दॅट इज नथिंग बट पाय बाय 3 रेडियन. त्याच्यानंतर एक्स किती दिलाय, डिस्प्लेसमेंट 0.6 मीटर आणि फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्झ दिली आणि आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. मग व्ही बरोबर एन लॅमडा, फ्रिक्वेन्सी आहे पण लॅमडा आहे का नाही. मग वेव्हलेंथ काढायला काय केलं आपण, तर आपण डेल्टा फाय दॅट इज इक्वल टू 2 पाय बाय लॅमडा इंटू डेल्टा एक्स. मग आता बघा याला डेल्टा एक्स घेऊ आपण. तर आता हे 2 पाय डेल्टा एक्स घेतलंय 0.6, इथं बघा हे 0.6 आहे आणि डेल्टा फाय किती आहे, पाय बाय 3. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इट बिकम्स न्यूमरेटर आणि मग हे झाले 3.6 मीटर. कोण, लॅमडा. 500 ला 3.6 ने गुणलं की 1800 मीटर पर सेकंड, पण ऑप्शन किलोमीटर पर सेकंड मध्ये दिले म्हणून व्हेलॉसिटी काय आहे 1.8 किलोमीटर पर सेकंड, जो करेक्ट ऑप्शन ए आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.